सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. कर्जत येथे ॲडव्होकेट सुषमाताई ढाकणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचा संगम. युवती प्रमुख भाजप, युवा मोर्चा रायगड तसेच महिला व बाल विकास विभाग, स्थानिक तक्रार समिती जिल्हा सदस्य ॲडव्होकेट सुषमाताई ढाकणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी कर्जत महिला मंडळ हॉल येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या सोहळ्यात धार्मिक श्रद्धा, सामाजिक जबाबदारी आणि सांस्कृतिक जाणीव यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. धार्मिक विधींनी सोहळ्याची सुरुवात पहाटे कपाळेश्वर महादेव मंदिरात महादेवाचा अभिषेक व महाआरती करून अभिष्टचिंतन सोहळ्याची सुरुवात झाली. भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विधीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. त्यानंतर सकाळी 11 वाजता स्वामींचे दर्शन घेऊन वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास्पद ठरला. दुपारी 1 वाजता रायगड जिल्हा परिषद कन्या व उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य खुलले. यावेळी भाजप अध्यक्ष राजेश लाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की सुषमाताई ढाकणे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या व शैलेश देशमुख यांनी भाषणातून सुषमाताईंना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर स्वतः ॲडव्होकेट सुषमा ढाकणे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आनंद अश्रूंनी भारावल्या व त्या बोलताना त्यांना त्यांचे रडू आवरेना. त्या म्हणाल्या की मीही तुमच्यासारखे दिवस अनुभवले आहेत. सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी भरलेला दिवस. दुपारी 3 वाजता गोमाता दर्शन व चारा वाटपाचा कार्यक्रम पार पडला. धार्मिक परंपरा जपणारा हा उपक्रम विशेष ठरला. सायंकाळी 6 वाजता सूर नवा ध्यास नवा विजेती नेहा केने हिने भक्ती संगीताचा बहारदार कार्यक्रम सादर केला. तिच्या गायनाने श्रोतांना मंत्रमुग्ध केले. सायंकाळी 7 वाजता नगरपालिका सफाई कर्मचारी, घरकाम करणाऱ्या महिला व विधवा महिलांचा सन्मान सोहळा पार पडला. समाजातील खऱ्या अर्थाने योगदान देणाऱ्या घटकांचा सन्मान करून सामाजिक बांधिलकी अधोरेखित करण्यात आली आहे. मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग या अभिष्टचिंतन सोहळ्यास नागरिक, महिला, युवक व विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार सुरेश म्हात्रे, आमदार शांताराम मोरे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तसेच चित्राताई वाघ यांनीही फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यात पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहरदादा थोरवे, भाजप जिल्हा सरचिटणीस रमेशदादा मुंडे, शिवसेना जिल्हा संघटक अरुण देशमुख, RPI कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुलभाई डाळिंबकर, विधानसभा प्रमुख किरण भाऊ ठाकरे, राष्ट्रवादीचे उमेश अप्पा गायकवाड, शिवसेना शहर संघटक नदीमभाई खान, उद्योजक भीम गर्जना मित्र मंडळाचे सर्वेसर्व तथा भावी नगरसेवक योगेश अप्पा गायकवाड, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिनभाई भालेराव, नगरसेवक बळवंत घुमरे, भाजप कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, चिंचवली ग्रामपंचायत उपसरपंच सुप्रियाताई भगत, नवनिर्वाचित कर्जत महिला मोर्चा मंडळ अध्यक्षा तृषालीताई मुंडे, ॲडव्होकेट प्रीती तिवारी, भाजप जिल्हा चिटणीस बिनिताताई घुमरे, शिवसेना उपशहर प्रमुख रोहित ओसवाल, नगरसेवक संतोषदादा पाटील, भाजप कर्जत शहर अध्यक्ष विजय जिनघरे, कर्जत शहर महिला अध्यक्षा शर्वरी कांबळे, ॲडव्होकेट अभिषेक तिवारी, गुंडगेवाड अध्यक्षा स्मिता सविते, प्रतिभा मराडे, प्रतिभा बारणे, नंदू गुरव, सुगंधा भोसले, दर्शना बोराडे, कर्जत मंडळ सचिव अतुलदादा बडगुजर तसेच नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमेशदादा मुंडे यांनी सांगितले की सामाजिक भान ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले. निमिताताई घुमरे यांनी सांगितले की वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पडले आणि हा कार्यक्रम खूप सुंदर झाला. अभिष्टचिंतन सोहळ्याची सांगता सायंकाळी 8 वाजता मुख्य अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी मान्यवरांनी सुषमाताई ढाकणे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सोहळ्याची सांगता सायंकाळी 9 वाजता स्नेहभोजनाने झाली. सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक पैलूंचा संगम या अभिष्टचिंतन सोहळ्यात गावागावातून आलेले नागरिक, महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक पैलूंचा संगम घडून आणणारा हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला. नमस्कार, मी बिनिता बळवंत घुमरे, माजी नगरसेविका आणि आता जिल्हा चिटणीस आहे. आज आपण इथे जो भव्य दिव्य असा कार्यक्रम बघितला तो आमच्या युवती प्रमुख सुषमाताई ढाकणे आणि आता महिला व बाल विभाग तक्रार समितीच्या ज्या जिल्हा सदस्य आहेत त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम होता.
खरं तर त्या समाजसेविका आधीपासूनच आहेत, खूप आधीपासून त्यांना समाजसेवेचा जो ओढ आहे ही आपल्याला त्यांच्या कार्यातून दिसून येते. आज वाढदिवसानिमित्त सुद्धा त्यांनी जे विविध कार्यक्रम लावले ते सांस्कृतिक होते, धार्मिक होते आणि समाजसेवेने असे युक्त असे ते कार्यक्रम होते. म्हणजे सुरुवातीपासून अभिषेक बघितलं किंवा स्वामींचं दर्शन बघितलं तर हे धार्मिक कार्यक्रम पार करून नंतर गोमातेचं पूजन झालं, गोमातेला चाऱ्याचं त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्याच्यानंतर मुलांना साहित्य वाटप, शैक्षणिक साहित्य वाटपाचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आत्ता जो कार्यक्रम त्यांनी घेतला, आता जो संध्याकाळचा कार्यक्रम होता त्याच्यात सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे नेहाताई केडे जे आहेत त्यांचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता. असा दिवसभराचा जो कार्यक्रम आहे तो खूप सुंदर पद्धतीने आयोजित केला होता. खूप महिलांचा इथे सहभाग होता. अनेक सामाजिक उपक्रम राबवताना त्यांनी आपले जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचा सत्कार केलेला आहे, ज्यांनी कोरोना काळामध्ये खूप उत्तम पद्धतीने काम केलं आहे. तसंच ज्या विधवा महिला आहेत आणि ज्या घरकाम करतात, ज्यांना घर सांभाळता ते आपलं कुटुंब सांभाळतात प्लस हे काम करतात, अशा सगळ्यांचा सन्मान करण्याचं काम आज सुषमाताईंनी केलेलं आहे. खूप मोठा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि कायम सतत समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या त्यांच्याकडून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षाही तितक्याच आहेत आणि त्या चांगल्या पद्धतीने पार पडतील याची आम्हाला खात्रीसुद्धा आहे. त्या ज्या पद्धतीने वाटचाल करतायत त्यांना त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे, उदंड आहे आणि परमेश्वर ते भविष्य त्यांना अचीव करण्यासाठी उदंड आयुष्य देव आणि शक्ती देव ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आम्ही सगळ्या महिला मोर्चाचे पदाधिकारी आहोत, सगळ्या जिल्ह्याचे पदाधिकारी आहोत, त्यांच्याबरोबर कायम असू. धन्यवाद. आज आमच्या माजी युवती अध्यक्ष जिल्ह्याच्या आणि महिला बाल विकास समितीच्या जिल्ह्याच्या सदस्य आमच्या सुषमाताई ढाकणे यांचा आज वाढदिवस आणि आज हा वाढदिवस ह्या वाढदिवसाचा आणि राजकीय याचा काही त्याचा संबंध नाही. एक आमच्या त्या मुलीचं एक सामाजिक भान ठेवून आज तिने हा तिचा वाढदिवस साजरा केला. आज सकाळी मी बघितलं तर सकाळी रुद्राभिषेक करून गोशाळेमध्ये जाऊन गोमातेचं पूजन करून गोमातेला खाऊ घातलं आणि मग इतर पुढील कार्यक्रम केले. शाळेमधील कन्याशाळा असेल, उर्दू शाळा असेल, तिथल्या अनेक विद्यार्थ्यांना शाळेत साहित्याचं वाटप केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जो आज संध्याकाळी जो कार्यक्रम आपल्या ह्या सभागृहामध्ये घेतला त्याच्यामध्ये आमच्या ज्या विधवा भगिनी आहेत त्यांचा तर सन्मान केलाच केला, परंतु जे आमच्या नगरपालिकेचे सफाई कामगार आहेत या सफाई कामगारांचा सुद्धा अतिशय यथोचित सन्मान आमच्या सुषमाताईंनी केला. तर त्यांनी संपूर्ण हा एक सामाजिक आणि आपण समाजाप्रती काही ना काहीतरी देणं लागतो या भावनेतून आज त्यांनी एक अतिशय चांगला असा वाढदिवस त्यांचा साजरा केला. नुसतं हा वाढदिवस साजरा करत असताना मी बघितलं, मी ऐकलं त्यांच्या बोलण्यातून मी सगळं ऐकलं की प्रदेशावरनं सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेशाध्यक्षांचं पत्र, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांचं पत्र आलं आहे, विनोद तावडे आमचे जे राष्ट्रीय महामंत्री आहेत त्यांचंसुद्धा पत्र आलं आहे, भिवंडीचे खासदार बाळामामा यांचंही त्यांना पत्र आणि ते संदेश आलं आहे, चित्राताईंचा फोन येऊन गेला प्रदेशाध्यक्ष महिला आघाडीच्या. अशा असंख्य नेतृत्वांचं म्हणजे केंद्रीय मंत्री मोहलांना, आपले उड्डयन मंत्री त्यांचंही पत्ररूपी त्यांना शुभेच्छा आल्या. अशा असंख्य आणि एक धडाडीची आमची युवा नेती की एक काम घेतलं हातात की ते पूर्ण करणार म्हणजे करणार, कोणाला भिडायचं म्हणजे तर भिडणार म्हणजे भिडणार, असं एक चांगल्या पद्धतीचं आमचं निर्भय नेतृत्व आणि अतिशय चांगलं सामाजिक भान ठेवून एक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा आपला वाढदिवस त्यांनी साजरा केला आहे. मी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या परिवाराच्या वतीने, आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने आणि माझ्या मुंडे कुटुंबियांच्या वतीने मी आमच्या सुषमाताईला मनापासून ह्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. अहो ऐका, फ्लॅट्सवर जबरदस्त सेल, अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेटमध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी. गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता. नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड. अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी. मातोश्री नगर, नेरळ ईस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण. रेडी टू मूव्ह फ्लॅट्स 1 BHK आणि 1 BHK विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये. डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठीच.
आजच बुक करा, कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही. संपर्क करा 9819393394 9320093394 वर. आजकाल सगळेच धावपळीत असतात. घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो. एक एकटं जेवण, गप्पा नाही, हसू नाही, आठवणीही कुठे बनतात अशा घाईत. पण आता हे सगळं बदलणार आहे, कारण आपल्या कर्जतमध्ये आलाय एक खास ठिकाण. नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल. इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी, म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत, स्वतंत्र दालने, स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक. वाढदिवस असो, लग्न समारंभ, छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद, इथे प्रत्येक क्षण खास असतो. नमस्ते कर्जत, कुटुंब एकत्र आणणारी जागा. हे फक्त हॉटेल नाहीये, ही आहे आठवणी बनवण्याची जागा, जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून. ठिकाण भिसेगाव, कर्जत, खोपोली रोड, कर्जत. नमस्ते कर्जत, जेवण फक्त पोटासाठी नाही, मनासाठी सुद्धा. खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत, जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव. आत्ताच संपर्क करा 9850924135 व 7387412244, तसेच 7798383635. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.